सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. पांडुरंगा करो नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा,
जाती तरी झाली हे निश्चिंती नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तीच्या द्वारा नामचिंतनाच्या द्वारा भगवत प्राप्तीने आपल्या जीवनामध्ये घडलेली तृप्ती या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायातील थोर संत आदिशक्ती आदिमाता चित्कला मुक्ताबाई महाराजांच्या आईसाहेबांच्या कृपेने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी झेंडूजी महाराज बिडीकर यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय थोर संत दिगंबर महाराज चिनावळकर यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैराग्य शिरोमणी वैकुंठवासी गुरुवर्य नथुसिंग महाराज राजपूत यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय वारकरी शिक्षण संस्थेकरिता आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केलं असे थोर संत गुरुदेव वैकुंठवासी विठ्ठल महाराज चौधरी अर्थात मोठे बुवा यांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपरायण परमपूज्य श्रद्धेय वैकुंठवासी लक्ष्मण महाराज कोले बाबा यांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपरायण वैकुंठवासी आदरणीय पूजनीय श्रीपती बाबा राजपूत यांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र सांगवी बुद्रुक तालुका यावल जिल्हा जळगाव या गावामध्ये भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या पुनर्स्थापनेच्या सोहळ्याच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी थोर संत नथुसिंग महाराज आध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा यांच्या विद्यमाने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विठ्ठल नाम जप आणि संकीर्तन महोत्सव या महोत्सवातील आजच्या दुसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग या आध्यात्मिक ज्ञान प्रचार दौऱ्याच्या द्वारा परमपूज्य परमश्रद्धेय आदरणीय पूजनीय
कन्हैया बाबा यांच्या आदेशातून, मोठे बाबा यांच्या आदेशातून हरिभक्तीपरायण पूजनीय आदरणीय आमचे संजय सिंग महाराज आबा, ते पाठीशी आहेत माझ्या आता, आदरणीय निंबा महाराज, वारकरी संप्रदायातल्या अनेक वैष्णवांना एकत्र योग्य वेळेला तारखा देऊन बोलावण्याचं काम करण्याचं कसब ज्यांच्याकडं आहे, असे हरिभक्तीपरायण आदरणीय भानुदास महाराज यांच्या आदेशातून उभे राहिलेले सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय गुरुबंधू, अत्यंत जुन्या पिढीतील आणि वारकरी शिक्षण संस्थेकरता आपलं जीवन समर्पित केलेले मृदंगाचार्य आदरणीय वासुदेव महाराज, हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज, काय माझंच नाव असं ठेवलंय, काय करता, किती गोड नाव आहे त्यांची, यांच्या या पवित्र उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायावर जीवापाड प्रेम करणारे श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त सांगवी बुद्रुक ग्रामस्थांच्या स्नेहातून, आणि वारकरी संप्रदाय हा आपला आत्मा आहे, वारकरी संप्रदायाची साधना करणारा साधक हा आपला प्राण आहे, आणि त्याच्यावर प्राणपणाने प्रेम करणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आदरणीय नरेंद्र भाऊ नारखेडे, त्यांचा सर्व परिवार, या सगळ्यांच्या स्नेहातून या गावातील सर्व तरुण, या गावातील सर्व अन्नदाते, या गावातील सर्व वैष्णव, या सर्वांच्या प्रेमातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1.25 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे, ते अंतर हळूहळू कमी व्हावं. शतायिका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटे येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ जिहासेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या पवित्र चरणाला हृदयापासून वंदन करतो. वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील माझे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय गुणी लोक, या ठिकाणी सर्व कीर्तनकार गुरुबंधू टाळ घेऊन उभे राहिलेले आहेत. या सर्व टाळकऱ्यांच्या चरणी, विनेकरी महाराज आपल्या चरणी, इकडं माझ्या पाठीमागं उभा राहिलेले सर्व वैष्णव, आपल्या सर्वांच्या चरणाला, दोन्ही मृदंगाचार्य आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि आजची ही 2 नंबरची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. 2 नंबरची म्हणायचं का नंबर 2ची म्हणायचं, हे 9 वाजता, आपलं 10 वाजता निश्चित करा. 8 ते 10 आहे ना, हे 10 वाजता ठरवा. मी बाबा तुमची परवानगी असेल तर एक छोटी विनंती करणार आहे, चालेल का? तुमची परवानगी असेल तर चालेल ना? माझी एक छोटी विनंती आहे. कदाचित आबा तुमच्या कायद्यात बसणार नाही, त्यांच्या कायद्यात बरंचसं बसत नाही, ते उचलून त्यांनी मागं ठेवलंय. तेव्हा माझी एक छोटी विनंती आहे, जास्त काही नाही.
या दोरीच्या मागं बसलेला हा जो विभाग आहे, हे इथे बसलेले एवढे तुमच्या मागचे सगळे, आणि ते पाठीमागं बसलेले जे ते हिरवा असा कलरचे शर्ट आहेत का, हे वेगळे वेगळे ते एक टोळी, ते तिथं बसलेले ते सगळी मुलं आणि इथं बसलेले तुम्ही सगळेजण तेवढे उठून माझ्या जवळ यायचे. हे इथं बसलेले आणि ते मागचे हिरवे ती टोळी सगळे उठायचे तरुण, इथले सगळे. हा पहिला वर्धापन दिन आहे, बरोबर तुम्ही करताय 3 वर्षांनी. हा 25वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी यांची गरज आहे, त्यावेळेला यांची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपलं अभिनंदन करतो. आता चांगलं लक्ष द्यायचं व्यवस्थित. जर तुमच्यापैकी कोणाकडे मोबाईल आहे का? बहुतेक नसेल, कुणाकडेच नसेल. जर कुणाकडे असेल तर त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 10च्या नंतर बोलू. आता 10 वाजेपर्यंत कोणाचं वाजलं नाही पाहिजे बरं का. नाहीतर कीर्तन चालू असताना तुम्ही मोबाईल मध्ये बघायचं, युट्यूब बघायचं, व्हॉट्सअप बघायचं, फेसबुक बघायचं, मोबाईल चिवडीत बसायचं. कृपा करून असं काही करायचं नाही. त्याचं नरड दाबून ठेवा आणि आता व्यवस्थित शांतपणे लक्ष द्या. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून भगवंताच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये झालेली प्राप्ती आणि आपल्याला लाभलेली तृप्ती या अभंगातून स्पष्ट करतात. ऐका, खरं म्हणजे प्राप्ती आणि तृप्ती हे 2 शब्द, या 2 संज्ञा, या 2 संकल्पना प्रपंचाच्या संसाराच्या क्षेत्रात एकत्र कधीच येत नाहीत. संसाराच्या क्षेत्रामध्ये याच्यातली एक संकल्पना शक्य आहे, एक संज्ञा शक्य आहे. कोणती? तिचं नाव आहे प्राप्ती. संसारामध्ये, संसाराच्या क्षेत्रामध्ये प्राप्ती असते ही गोष्ट खरी आहे, पण तृप्ती मात्र नसते. ऐका, संसाराच्या क्षेत्रामध्ये आपण वस्तू, व्यक्ती, पदार्थ याचा संग्रह करत असतो. म्हणजे संसारात आपण वस्तू गोळा करतो, व्यक्ती गोळा करतो, पदार्थ गोळा करतो. पण लक्ष द्या, वस्तू, व्यक्ती, पदार्थ गोळा करून त्याच्या प्राप्तीचा परिणाम आपलं जीवन तृप्त होतं का उलट आपल्या जीवनातली अतृप्तता वाढते? आपल्या जीवनातली अतृप्तता काय होते? वाढत जाते. चांगलं आहे का? वस्तू, व्यक्ती, पदार्थ गोळा करण्याच्या पाठीमागचा उद्देश जीवन तृप्त व्हावं हा असतो का जीवनातली अतृप्तता वाढली पाहिजे हा उद्देश असतो? जीवन तृप्त झालं पाहिजे हा उद्देश असतो. पण लक्ष द्या, प्राप्तीचा परिणाम, वस्तूच्या संग्रहाचा परिणाम, व्यक्तीच्या संग्रहाचा परिणाम आपलं जीवन तृप्त न होता उलट जीवनातली अतृप्तता अधिक काय होते? वाढत जाते. विषय शेता
कोण तृप्त झाला? लक्ष द्या, विषयाचा संग्रह करून, पदार्थाचा संग्रह करून, वस्तूचा संग्रह करून, संग्रह शब्द कळतो ना, गोळा करून जीवन तृप्त होत का उलट जीवनातली अतृप्तता अधिक वाढते? जीवनातली अतृप्तता अधिक वाढते, जीवन तृप्त नाही होत. तुकोबारायचं चरण आपण आत्ताच ऐकलं, विषय सेविता कोण तृप्त झाला. ऐका, विश्वमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, भोगी काम वाढे इंदनी आगीशी हाका चढे. ज्ञानोबारायची भाषा आहे. किंवा पंचदशी मध्ये अत्यंत उत्कृष्ट श्लोक आलेला आहे, न जातु काम कामानामुपभोगे न शाम्यती हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवाभिवर्धते. ऐका, विषयाचं सेवन करून, पदार्थाचा संग्रह करून जीवन तृप्त होत नाही, उलट अतृप्तता काय होते? वाढते. एकदम सोपं करू, एकदम सोपं. ज्ञानोबारायने त्याकरता दृष्टांत किती दिला, इंधनी आगीशी हाका चढे. ज्ञानोबाराय सांगतात, भोगी काम वाढे. ऐका, किती गोड बोलतात ज्ञानोबाराय. काय झालं, एका व्यक्तीची कडब्याची गंज पेटली. आता इकडं गंज म्हणतात का वळई म्हणतात? गुड म्हणतात का? ते कडबा वैरण असते ना त्याचं ते, आणि पेटलं ते. आता पेटू नये बर का, पण आपल्या कीर्तनापुरतं पेटलं. मग लोक विझवायला लागले. लोक काय करू लागले? विझवू लागले. एका जणानं बघितलं 10,000 कडब्याचं ते गुड ते पेटलंय, लोक विझवतायत आणि आपण काहीच मदत करत नाही. एका सहाय्य करू, अवघी धरू, आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्या लक्षात आलं, 10 लिटरचं रॉकेलचं कॅन घरातच होतं. त्यावेळेस अजून काही बंदी नव्हती, मिळत होतं ते. त्यानं ते रॉकेलचं कॅन घेतलं, धावत धावत गेला आणि ते गुड ते पेटलेलं, ते अशा अग्नी, त्या ज्वाळा त्या अशा भडकलेल्या, त्याच्या उजव्या कोपऱ्यामध्ये नेऊन ते रॉकेल असं भडबड 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 ओतलं. आणि मग कुठं थोडासा अगदी 2% अग्नी काय झाला, असा याच्यासाठी जोड बोलवलं होय मी. तो अग्नी काय झाला, अरे वाढला, भडकला. त्याला वाटलं अरे अरे प्रयत्न फेल गेला, दुसरा करू. एकदाच म्हणजे अपयश आलं म्हणून माणसानं थांबायचं नसतं. शेजारीच पेट्रोल पंप होता, तिथं गेला, 5-5 लिटरची डिझेल पेट्रोलची 2 कॅन्ड भरून आणली आणि डाव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये ते असं बडबड बडबड ओतलं. आणि मग कुठं थोडासा 5% अग्नी त्याच्यातला काय झाला, त्याला वाटलं 2 प्रयत्न फसले आपले. पण नाही, माणसानं प्रयत्न वालूचे कनरगडिता दिलंही. प्रयत्न केला पाहिजे. अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं, पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा असतो. तो मराठवाड्यातला होता, म्हणजे पेटलं जिथं होतं ना मराठवाड्यातला. कापूस काही त्यानं अजून विकलेला नव्हता. कापूस भलता असा तो घरामध्ये ठेवलेलाच होता. आणि मग त्या कापसाची भोत त्यानं उचलले, कापूस आणि त्या पेटलेली जी गुड त्याच्यात नेऊन असं टाकला, काय कापूस. आणि मग कुठं त्या कापसाच्या ओझ्यानं त्या आगीच्या ज्वाळा अशा दबल्या गेल्या आणि असा दूर सुटला. बरोबर आहे ना? दूर सुटला. अरे कापूस टाकल्यावर बी काय होणार आहे? भेटणारच आहे, आग वाढणारच आहे. मला इतकंच उत्तर आता तुम्ही द्यायचंय, ही व्यक्ती जो प्रयत्न करत होती, तो प्रयत्न आग शांत व्हावी हा उद्देश होता का आग वाढली पाहिजे हा उद्देश होता? उद्देश म्हणतोय, उद्देश. त्याचा उद्देश काय होता? आग शांत झाली पाहिजे. पण तो जसा जसा प्रयत्न करत होता तशी तशी ती आग
वाढतच होती. कुठली? नीट आहे. किती गोड भाषा आहे. अगदी आपल्या जीवनात असंच आहे दादानो. आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये वासनेच्या आगीनं पेट घेतलाय. वासनेच्या आगीनं काय झालाय? पेट घेतलाय. आणि ती वासनेची आग शांत करण्याकरता आपण त्याच्यामध्ये कधी शब्दाची आहुती देतो, कधी स्पर्शाची आहुती देतो, कधी रूपाची देतो, कधी रसाची देतो, तर कधी गंधाची देतो. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयाची आहुती जितकी आपण आपल्या वृत्तीरूपी वासनेतल्या पेटलेल्या अग्नीत टाकत राहू, तितकी आग वाढणार आहे, भडकणारच आहे. लक्ष द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या. हेतू काय आहे? इच्छा काय आहे? आग शांत झाली पाहिजे. पण त्याकरता आम्ही जो प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी आम्ही ज्या वस्तू गोळा करतोय, त्या वस्तू गोळा करण्याचा परिणाम, पदार्थ गोळा करण्याचा परिणाम, त्या संग्रहाचा परिणाम, जीवन शांत होत नाही, तृप्त होत नाही. उलट जीवनातली अतृप्तता अधिक वाढते. किती अतृप्तता वाढते? ज्ञानोबाराय 14व्या अध्यायात गोड बोलतात. ज्ञानोबाराय बोलतात, तैशी तृष्णा वाढी नलिया, मेरुही हाता आलिया, तरी म्हणे एका दिया, दारुणाही वळघो, व्रता पाटी व्रते, आचरे इष्टा पुरते, काम्या वाचुनी हाते, शिवने नाही. म्हणे स्वर्गा न जावे, तरी तेच काय खावे, यया लागी धावे, याग करू. लक्ष द्या. ही अतृप्तता वाढत जाते. जितका प्रयत्नाने करत राहू, तितकी अतृप्तता काय होते? वाढते. काय ज्ञानोबारायची भाषा आहे बघा, किती गोड भाषा आहे. तुम्हाला साप माहिती आहे का? इकडे काय नाग म्हणतात तसं साप. तुम्हाला बेडूक माहिती आहे का? माहिती. कोण कोणाला खात? अरे वा, हुशार पोर आहेत. साप बेडकाला खातो. सापाच्या घशाचं जे छिद्र असतं, सापाच्या तोंडातलं घशाचं छिद्र समजा, त्याच्यापेक्षा बेडकाचं क्षेत्रफळ कमी असतं का जास्त असतं? अगदी हुशार आहे पोर. जास्त असतं. म्हणजे सापाच्या तोंडाच्या क्षेत्रफळापेक्षा, म्हणजे घशाच्या, त्या बेडकाचं क्षेत्रफळ कसं असतं? जास्त असतं. मग तो असा मोठा असलेला बेडूक सापाच्या तोंडात जाऊ शकतो का? जाऊ शकतो का? नाही. पण तरी सुद्धा साप काय करतो? गिळण्याचा. आणि गिळतो का नाही? वास्तविक पाहता तो मोठा आहे, बेडूक मोठा आहे. सापाच्या घशाचं छिद्र छोटं आहे, लहान आहे. पण तरी तो साप प्रयत्न करत असतो. कारण सापाला ज्ञानेश्वरीतली ओवी पाठ असते. हो, ओवी पाठ असते. अभ्यासाचे निबळे, एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की ओवी पाठ असते. त्यामुळे तो प्रयत्न करत असतो. अहो, पण त्यानं किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा बेडूक मोठाच, त्याच्या घशाचं छिद्र छोटच. पण तरी तो प्रयत्न करत असतो, कारण त्याची दुसरीही ओवी पाठ असते. हळूहळू, ढाळे ढाळे, केतुकेनी एक वेळे, मार्गाचे निबळे निश्चित टाके. ज्ञानेश्वरीतली ओवी कोणाची पाठ आहे? सापाची. साप सुद्धा ज्ञानेश्वरी पाठ करतो. हा साप ज्ञानेश्वरी वाचत. म्हणून दादानं माझी विनंती आहे, आजचा दुसराच दिवस आहे, झाले असतील 5-7 अध्याय, काहीतरी झालं असेल, 7 अध्याय झाले. माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, तुमच्या चरणावर वंदन करून विनंती आहे, जाऊ द्या, 7 झाले, जाऊ होऊ द्या. उद्यापासून जे आजपर्यंत बसले नाहीत ज्ञानेश्वरीला, त्यांना विनंती आहे, उद्या ज्ञानेश्वरी पारणाला बसा. ही संधी आयुष्यातली दौडू नका.
दौडू नका, ही संधी. उद्या बसा. किमान किमान ज्यांनी टाळ्या वाजवल्या ते तरी बसा. तर ऐका ऐका. तर तो साप काय करत असतो, बेडकाला गिळत असतो. आता अजून एक पोरांनो चांगलं सांगायचं. साप बेडकाला त्याच्या तोंडाकडून गिळत असतो का त्याच्या पाठीमागूच्या बाजूकडून गिळत असतो? हे नाही म्हणजे हे सांगायचं. साप गिळत असतो बेडकाला, बरोबर आहे, पण बेडकाच्या तोंडाकडून त्याला गिळत असतो का बेडकाच्या पाठीमागच्या बाजूकडून गिळत असतो? पाठीमागच्या बाजूकडून. अगदी बरोबर आहे. आणि ऐका, त्या सापाने बेडकाला गिळत एवढं गिळलेलं असतं. आता त्या सापाच्या तोंडाच्या बाहेर फक्त बेडकाचं काय राहिलेलं असते? तोंडच राहिलेलं असते. फक्त काय राहिलेलं असते? तोंडच. आता एक 5-50 मिनिटामध्ये राहिलेला सगळाच बेडूक काय होणार आहे? गिळला जाणार आहे. किती मिनिटामध्ये? 50 मिनिटामध्ये साधारण सगळाच. आता फक्त त्याचं काय बाहेर राहिलेलं आहे? तोंडच राहिलेलं आहे बाहेर. म्हणजे जवळपास तो बेडूक गिळल्यात जमाच आहे. आता जागवू नाही का? तरी सुद्धा तो बेडूक काय करतो माहित आहे का? समोरून जाणाऱ्या माशा, कीटक, आळ्या जीवाशी आणि जिभेनं त्या आतमध्ये काय करतो? ओढतोच. कोणता? हा, सापाने गिळलेला. हे मी कुणाचं सांगतोय? बेडकाचं सांगतोय. आणि हे बेडकाचं सांगण्यासाठी मी इतकी धावपळ करून इथं आलोय. लक्ष चांगलं द्या. खरं म्हणजे हे बेडकाच्या लक्षात यायला पाहिजे. कुणाच्या लक्षात यायला पाहिजे? बेडकाच्या लक्षात यायला पाहिजे. अरे बेडका, तुला आता जवळपास गिळलेलंच आहे, आता तरी पुढच्याला गिळायचं बंद कर. हे कोणाच्या लक्षात यायला पाहिजे? अजून बी बेडकाच्याच म्हणता. काय भाषा आहे बघा. ज्ञानोबारायाची गोड भाषा आहे. ज्ञानोबाराय बोलतात, दर दूर सापे गिळी जतो आहे उभा, की तो माशिया वेटाळी जिभा, तैसे प्राणी कवनी लोभा वाढविती तृष्णा. ज्ञानोबारायाची भाषा आहे मायबाप. तसं काळ रूपी सर्पाच्या तोंडात तुम्ही आम्ही गेलेलोच आहोत, गिळलेलोच आहोत. तरी सुद्धा आणखीन पुढच्याला गिळणं हे आमचा उद्योग चालूच आहे. आणि कधीतरी तो उद्योग थांबवला पाहिजे. हेतू बोलण्यातला इतकाच आहे. तृष्णा आमची अधिक काय होत जाते? वाढत जाते. तुकोबारायाची चरण आहेत, कार्याची कारण. तृष्णा पावविते शीन. आणि म्हणून लक्ष द्या जरा. वस्तू, व्यक्ती, पदार्थ गोळा करण्याच्या मागचा हेतू काय असतो? जीवन तृप्त झालं पाहिजे. पण उलट जीवन तृप्त होत नाही, जीवन शांत होत नाही, जीवन सुखी होत नाही. उलट जीवनातली अशांतता उलट काय होते? वाढत जाते. अशांतता वाढते. एकदम सोपा मुद्दा मी आपल्या पुढे देतो. शांत, निवांत, गाढ झोप लागावी एवढ्यासाठी आपण काय करतो. तसं जास्त काय करायची गरज नाही. कीर्तनाला आलं तरी भागत म्हणा. पण काय करतो बघा. शांत, निवांत, गाढ झोप लागावी म्हणून आपली संकल्पना काय असते? पहिली आपली इच्छा ही असते, एक स्वतंत्र दर्जेदार 3-3.5 कोटीचा बंगला असावा. त्याला खूप चांगलं दर्जेदार कंपाऊंड असावं. त्याला गेट असलं पाहिजे, बरोबर? गेटवर एक बोर्ड लावलेला असला पाहिजे. कुत्र्यापासून कोणत्या
आतले कुत्रा आतच असतो ना, आतच असतो. आता पुढे ऐका, लक्ष देऊन चांगलं ऐका. पुढे आपली संकल्पना काय असते? शांत गाढ निवांत झोप लागावी म्हणून एक स्वतंत्र खोली आपल्याला असली पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर ती खोली संपूर्ण वातानुकूलित असली पाहिजे. वातानुकूलित म्हणजे एसी. त्याला मराठीत एसी म्हणतात. ठीक आहे, चांगली गोष्ट. आता माझं काय चुकलं होतं अगोदर? पुढे अजून आपली अपेक्षा असते काय? तिच्यात मुंगी चिलट ढास येऊ नाही. बाबा गुड नाईट असलं पाहिजे. त्याच्यातनं काय डास शिल्लक राहिले तर मग ते हातात असते ना, ते बरोबर. तेवढ्यातून काही डास शिल्लक राहिले तर ते चावले नाही पाहिजे म्हणून आपण झोपलो की त्या गादीच्या भोवती मच्छर. पण आतमध्येच एखादा राहिला तर मग काय करायचं? म्हणून ते सगळे अंगाला लावतात बघा. काय अभ्यास आहेत लोक. ओढवास. आता ऐका, ही सगळी तयारी करतो आपण. नंतर गादीवर अंग टाकतो, उशीवर डोकं टेकवतो. मग या कुशीवरनं त्या कुशीवर, त्या कुशीवरनं या कुशीवर होतो. इकडून पाहतो, तिकडून पाहतो. इकडून येते का, तिकडून येते का, कुठून येते? कोण? झोप. आणि तो तडफडतो. ही सगळी तयारी करतो पण झोप येत नाही. उलट त्या खाटेवर पडून तळमळत राहतो. खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. खाटेवरी निद्रे नागविले तत्वता. खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. किंवा आणखीन तुकोबाराचे चरण सांगता येईल. कथा काळी निद्रा लागे, कामेश्वाना परी जागे. थोडं मुद्द्याकडे लक्ष द्या. एवढी सगळी तयारी करून झोपल्यानंतर झोप येते का? येत नाही. मग त्याला झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात, बरोबर. कोणाला? त्या झोपडपट्टीतल्या. मग कुठल्या? बंगल्यावाल्या. कीर्तन व्यवस्थित आहे का? ही सगळी तयारी कशा करता केली? शांत झोप लागावी म्हणून. आणि झोप येते का? नाही येत. आता 40 वर्षाच्या मागे चला. 40-45 वर्षापूर्वी. आता हे तुमच्याकडे नाही लक्षात याचं, इकडे लोक आहेत ते. 40-45 वर्षाच्या पाठीमागे चला. 3-3.5 कोटीचा बंगला होता का? नाही. कंपाऊंड, गेटवर बोर्ड, गुडघे इतकी गादी, स्वतंत्र रूम, एसी रूम. नाही. ऑल आउट, कासवछाप, मॅट, काय बॅट, मच्छरदाणी, ओडोमास. सांगू का? त्यावेळेस डास बी नव्हतं. ऐका, याच्यापैकी काहीही नव्हतं, बरोबर. आणि माणसं पडल्या झोपी जायची. चुकलंय माझं वाक्य चुकलंय. पडल्या झोपी जात नव्हती. अगोदर झोपी जायची. कधी पडलं ती कळत नाही. थोडं लक्ष द्या मुद्द्याकडं. 40 वर्षापूर्वी ही साधनं काहीतरी होती का? नव्हती. आणि झोप चांगली लागत होती. आता चांगली झोप लागावी, शांत झोप लागावी म्हणून आम्ही एवढीच साधनं गोळा केली आणि झोप पळून गेली. हेतूकडे लक्ष द्या.
वस्तूचा पदार्थाचा संग्रह करून जीवन शांत होण्याऐवजी तृप्त होण्याऐवजी उलट साधना वाढवली पाहिजे. समजा तुम्ही रोज रोज ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या रोज वाचल्यानंतरच पाणी पिता, बरोबर आहे ना? तर आता उद्यापासून त्याच्यात काय करायची, वाढ करायची. म्हणजे रोजच्या 300 घेता तुम्ही, आता उद्यापासून मग 350 तरी 350 ओव्या काय तुमच्या हिशोबाने लागला अर्धा तासभर लागला. वाढवायची हौसच आहे ना, हौसच आहे ना. समजा रात्री झोपताना तुम्ही 111 वेळेला माळेचा जप करता, 111 वेळेला, आणि नंतरच झोपता, बरोबर आहे ना? तर आता आजपासून त्याच्यात काय करायची, वाढ करायची. तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. वाढवायचा नादच असेल तर साधना वाढली पाहिजे, चिंतन वाढलं पाहिजे, नामस्मरण वाढलं पाहिजे. आणि म्हणून दादानो, वस्तूचा संग्रह करून जीवन शांत होत नाही, जीवन तृप्त होत नाही. जीवन तृप्त होण्याकरिता विठ्ठलाची एक सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. जन्मा आलियाचा लाभ पद्मनाभ दर्शने. लक्ष द्या. आणि म्हणून जीवनाची तृप्तता शांतता केवळ वस्तू गोळा करून होत नाही, तर भगवंताच्या प्राप्तीनेच होते, भगवंताच्या दर्शनानेच होते. आणि म्हणून तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये झालेली भगवत प्राप्ती आणि त्या प्राप्तीनं आपल्याला लाभलेली तृप्ती अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सापडला तरी झाली हे निश्चिंती. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आपल्या जीवनात झालेली प्राप्ती आणि त्यामुळे लाभलेली तृप्ती प्रगट करतात. प्राप्ती कोणती आहे? सापडला हाती. तुकोबाराय सांगतात, देव हातात सापडला.
त्याचा परिणाम तरी झाली हे निश्चिंते, आणि त्यामुळे आमचं जीवन निश्चिंत झालं, चिंतारहित झालं. ही आहे तृप्ती. लक्ष द्या, देव हातात सापडला. सापडायला हाती, इथं हाती शब्दाचे दोन अर्थ घेऊया. पहिला अर्थ हातात, देव हातात सापडला, आणि दुसरा अर्थ देव आमच्या अनुभूतीमध्ये आला. कसं आहे, देव हातात सापडतो का, देवापर्यंत हात पोचतो का? लोक म्हणतात ना, अरे त्यांचे हात पर्यंत आहेत, अरे देवापर्यंत मन पोचत नाही, बुद्धी पोचत नाही. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, जेत मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किरजोगे काही होईल. आणि जे प्रणवा पहिलीकडे, वैखरीशी जे कानडे, काही शियाही सांगडे नव्हेची जे वस्तू, ते अक्षराव्यक्त निर्देश देशरहित स्वहंभावे उपासित. ज्ञानी जे हा तर्काची दिठी, गोचर नोहे किरीटी, ध्यान याची भेटी, उत्कंठा वाहे हा सदा दुर्लभू मना, आपून हे साधना. या शुद्ध परमात्म तत्वापर्यंत तेत वेदमुखे झाले, मन पवन पांगुळले, राती विन मावळले, रवी शशी. त्या शुद्ध परमात्म तत्वापर्यंत ज्ञानोबाराय सांगतात, जो इंद्रिया ते चोरोनी जेवी, तयाशीच फावे, जयाचिया ठाई, जयाचिया इंद्रियाचिया घरा, नाही विषयाचा येरझारा, तो आत्मबोधाची ओवरा पहुडला से. थोडक्यात, थोडं जागो हा, या परमात्म तत्वापर्यंत मन, बुद्धी, इंद्रिय यांचा प्रवेश नाही, हे जाऊ शकत नाहीत. आणि आजच्या चिंतनात तर तुकोबाराय सांगतात, सापडाला हातात सापडला. सापडू शकतो का? उत्तर आहे, सापडू शकतो. कसं काय सापडू शकतो? एक छान वाक्य सांगतो ऐका. जे काम अधिकारानं होत नाही, ते काम आशीर्वादानं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मायबाप महत्वाचं बोलतो ऐका. परमार्थात आल्यानंतर एकतर माणसानं अधिकार कमवावा, योग्यता कमवावी, बर का? आणि योग्यता जर नाही कमवता आली तर किमान थोरा मोठ्याचा आशीर्वाद तरी मिळवावा. आता बघा, अगदी चांगलं लक्षात द्यावा. या सगळ्याच जण असा मंत्रिपदाचा अधिकार होताच का नाही? 40 जण. त्याचं उत्तर असं आहे, अधिकार सगळ्यालाच होता, पण आशीर्वाद 40लाच मिळाला. हे चांगलं ध्यानात ठेवा. आणि म्हणून मोठ्याचा आशीर्वाद मिळवा, जीवनाचं कल्याण होईल. कल्याण, परिवर्तन जीवनामध्ये होईल. आशीर्वाद मिळवला पाहिजे. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, जी गोष्ट अधिकारानं होऊ शकत नाही एखाद्या वेळेस, ती गोष्ट आशीर्वादानं झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही लक्ष देताय म्हणून वेदमंत्र म्हणण्याचा, ब्रह्मज्ञानाचा अधिकार कोणाला आहे? कोण ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे? मग ते सगळं प्रकरण सांगावं लागेल. तो साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, मग अंतरंग बहिरंग साधन, अंतरंग साधन, मग श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, पुढे मग अपरोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान, मग मनोनाश, मग वासनाक्षय, मग श्री गुरु कृपा, आणि मग ज्ञान. हे मला सांगायला अवघड, तुम्हाला हे ऐकायला अवघड, करायला तर त्याच्यापेक्षा अवघड. इतकं कठीण आहे. आता काय कळलं का तुम्हाला यातलं? आणि तुम्हाला काहीच कळलं नाही हे मला कळलं. अर्थ इतकाच आहे, पण इतकं अवघड असलेलं ब्रह्मज्ञान. पण काय भाषा आहे संत जनाबाई महाराजाची. ज्ञान होय ज्ञानासी
आईसा वरया टिकेशी. थोडक्यात अर्थ इतकाच आहे. काय त्या रेड्याचा अधिकार होतो? रेडा ज्ञानोबारांनी रेड्याला बोलवलं. काय त्याचा अधिकार, काय त्याची योग्यता होती? योग्यता नव्हती, अधिकार नव्हता, पण ज्ञानोबारायाचा आशीर्वाद मिळाला आणि रेडा वेद बोलला. अर्थ इतकाच आहे. परमार्थामध्ये कदाचित अभ्यास कमी असू द्या, विद्वत्ता कमी असू द्या, पाठांतर कमी असू द्या, गुणवत्ता कमी असू द्या, कला कमी असू द्या, पण साधूची सेवा करून साधूचा आशीर्वाद जीवनात मिळवा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, जीवनात प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच मला वाक्य मी सांगितलंय, एक महत्वाचं वाक्य सांगतो. ब्रह्मज्ञान आणि भक्ती प्रेम या दोन्हीतला अंतर आपल्या पुढे नमूद करतो. अंतर हे आहे, ब्रह्मज्ञानाने बद्ध जीव मुक्त होतो. ब्रह्मज्ञानाने बद्ध जीव मुक्त होतो. आणि पुढे ऐका, भक्ती प्रेमाने मुक्त परमात्मा बद्ध होतो. ही ताकद प्रेमामध्ये आहे. आणि म्हणून हरियाला मग कैची भय चिंता गवळणी बांधती धारणाशी गळा खेळया गोपाळा माझी ब्रह्म किंवा ते नवल केवडे हे सगळं बघा. अर्थ इतकाच आहे, प्रेमात हे शक्य आहे, शुद्ध प्रेमात हे शक्य आहे. आणि म्हणून देव हातात येतो. तुकोबाराय सांगता, सापडला हाती. परिणाम काय झाला? तरी झाली हे निश्चिंती. देव सापडला देव, तुका म्हणे गेला भेव. आता पुन्हा बी अडचण अशी आहे, देव सापडतो का? काय सापडतं? हे बाळा, असलेली वस्तू सापडते का नसलेली वस्तू सापडते? तुम्ही जागेत. आता सोपं बोललो का नाही? अरे असलेलं सापडतं का नसलेलं सापडतं? कोणतं सापडतं? नसलेलं सापडतं. ठीक आहे. मग सश्याचं शिंग वीतभर लांब असतं तर हातभर लांब असतं? अंदाजे सांग, चुकून इतभर लांब असतं. बरोबर आहे. इकडे बघ. यांना सांगितलंय सश्याचं शिंग इतभर लांब असतं, मग खरं सांग, वीतभर लांब असतं का हातभर लांब असतं? हुशार आहे. बघा बरं, पुढे बोललेल्याचा उपयोग झाला का नाही? अर्थ इतकाच आहे. सश्याला शिंग इतभर लांब असतं. चला थोडक्यात, सश्याचं शिंग सापडल का? बोल ना. अरे सश्याचं शिंग सापडल का? का सापडणार नाही? अरे नाहीच तर सापडल कसं? म्हणजे सापडण्यासाठी ती वस्तू अगोदर असली पाहिजे. बरोबर आहे ना? असली पाहिजे. आता उत्तर द्या. मग असलेली सापडायचं काय कारण? ती वस्तू जर तुमच्याजवळ पहिली आहेच तर सापडली म्हणायचं काय कारण? इथं अभंगाची सुरुवात काय? सापडायला देव हातात सापडला. मग का सापडला? होता म्हणून सापडला का नव्हता म्हणून? होता म्हणून सापडायची गरज काय हो? देव तर अगोदर आपल्या जवळ आहेच की. मग सापडण्याची आवश्यकता काय आहे? तर त्याचं सोपं उत्तर आहे, सापडलं हे माणूस म्हणतो कधी? ती वस्तू जवळ असतेच, पण आपल्याला ती वस्तू माहित नसते. नीट ऐका, असणं वेगळं आणि माहित असणं वेगळं. वस्तूची प्राप्ती निराळी आणि वस्तूची माहिती निराळी. प्राप्त आहे पण जर माहित नसेल तर उपयोग होतो का? प्राप्त आहे, तुमच्या जवळ आहे, पण तुम्हाला त्याची काय नाही, माहितीच नाही, काय उपयोग होतो? मग वस्तू प्राप्त असावी का माहित असावी? माहित असावी. प्राप्त नसली तरी चालतंय. हे बघ अमृताची प्राप्ती असावी का अमृताची माहिती असावी? काय असावी? प्राप्ती असावी. माहिती नसली तरी? उत्तर इतकंच आहे, प्राप्ती ही पाहिजे आणि प्राप्त वस्तूची माहितीही पाहिजे. जोपर्यंत त्याची माहिती नसते तोपर्यंत असूनही उपयोग होत.
दृष्टांत द्यायला वेळ नाही, घड्याळ बरंच पुढे गेले, थोडीच वेळ राहिलेली आहे. आणि म्हणून म्हणून देव भगवान तुमच्या आमच्या जवळ आहेच, फक्त आम्हाला त्याची काय नाही माहिती नाही. माहिती झाली पाहिजे. जेव्हा प्राप्त असलेल्या वस्तूची माहिती होते तेव्हा माणसाच्या तोंडातून शब्द बाहेर पडतो, सापडलं सापडलं. अवघ्या वारकरी संप्रदायाचे गुरुजी, आपल्या सर्वांचं श्रद्धेचं स्थान शांती ब्रह्म गुरुदेव बाबा कुरेकर बाबा, ते दृष्टांतगोड सांगतात विचारसागर शिकवताना. काय झालं, ए ऐका, कुठे आपला मुद्दा काय चाललाय, वस्तू प्राप्त असावी आणि असलेल्याची काय पाहिजे, माहिती पाहिजे. माहिती जेव्हा होते तेव्हाच माणूस म्हणतो सापडलं सापडलं. ते पलीकडचं गाव हिंगोना, नदीच्या पलीकडचं, नदी नाही का जवळ, कुठे वडा नदी काय काहीच नाही. कमाल आहे. 5-7 किलोमीटरवर तापी, तापीपेक्षा दुसरी कुठली नाहीच का जवळ एखादी. 45-50 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. 45-50 वर्षापूर्वीची गोष्ट. काल्याचं कीर्तन इथं, काल्याचं कीर्तन दौरा सुरू होऊन झाले की बरीच 70-80 वर्ष झाली. चला 68 वर्ष झाली, 68 वर्ष झाली. 50 वर्षापूर्वीची गोष्ट, काल्याचं कीर्तन. आणि मग ते फैजपूरचे लोक ते कीर्तनाला आलेले. ऐका बरं का, तर ते 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. त्यावेळेस तो ते नदीवरचा पूल नव्हता बघा. बरोबर, मला कसं माहिती आहे, बरोबर आहे. 50 वर्षापूर्वी कुठं होता नदीवरचा पूल. आणि ऐका, ते फैजपूरचे तरणी पोरं निघाली कीर्तनाला, काल्याचे कीर्तन ऐकायला इकडं सांगवीला. झालं काय, अचानक वरती पाऊस पडला. बरं, पाऊस कधी पडेल सध्या सांगता येत नाही. कधी पाऊस पडला, एकदम नदीला पाणी आलं, प्रचंड पाणी होतं. पण शेवटी तरणीच पोरं ते काय घाबरत्यात होय. अरे टाका उड्या म्हटले. 20-25 वयोगटातली पोरं टाकल्या उड्या आणि पोहून अलीकडे आले. पण अलीकडे आल्यानंतर एकमेकाला म्हणायला लागले, पाणी खूप ओढत होतं बरं का. काय म्हणतात तिकडे शब्द काय, पाण्याला धार होती, पाणी खूप ओढत होतं. बघा सगळे आले का बघा. आणि मग एक जणानं मोजलं, 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे म्हटले 10वा गेला. ते 10 जण होते ना, 10 जण होते. 10वा गेला. दुसरा म्हटला थांब, तुझं गणित कच्चा आहे, मी मोजतो. यानं मोजलं, 1 2 3 4 5 6 7 8 9. किती झाले 9 भरले. 10वा गेला. म्हणून बिचारी लागली की रडायला. आता घरी गेल्यावर त्याच्या मातोश्रीला काय सांगायचं, वडिलाला काय सांगायचं, कसं तोंड दाखवायचं. रडत बसले. इकडं कीर्तनही झालं, बाबाचं कीर्तनही झालं. आणि मग अगोदर आलेले लोक, आता हे ज्येष्ठ श्रेष्ठ जुने जाणते आहेत. आणि काल्याचं कीर्तन असं दर्जेदार, आपलं काय जोग महाराजाच्या उत्सवात कीर्तन ऐकलं बाबाचं, असं सगळा मंडप असा प्रसन्न आनंदी होता. इतका उत्तम आणि दर्जेदार कीर्तन. माझं भाग्य आहे, त्यांचं दर्शन सुद्धा आज होत आहे. मी आपल्या चरणाला वंदन करतो. आणि कीर्तन झालं. मग ते अगोदरचे फैजपूरचे आलेले लोक, अगोदरचे लोक भाऊ अगोदर चालते ना सुरुवातीपासून. आणि कीर्तन झालं आणि मग प्रसाद घेतला, निघाले. ते तिथे गेले तर नेमकं त्या मोर नदीच्या अलीकडच्या काठावर ते आपल्याच गावची पोरं रडत्यात. भाऊनी बघितलं, नरभाऊनी बघितलं. काय झालं रे, का रडता, काय सांगावं तुम्हाला. अरे पण झालं काय, आता काय सांगून उपयोग आहे. अरे पण कळू द्या तरी, काय तुम्हाला बोलून उपयोग होईल. अरे काय झालं काय, सांगा तरी म्हणजे. 10वा गेला.
काय झालं? आम्ही 10 जण निघालो होतो कीर्तनाला. मग पाणी आलं, पाऊस आला अचानक, वरून पाणी आलं. आम्ही उड्या टाकल्या, पाणी ओढत होतो, पाण्याला धार होती. अलीकडच्या काठावर आम्ही 9च आलो. 10वा गेला. भाऊनी हळूच नजर टाकली, मोजली, 10 भरली. आणि मग भाऊ त्यांना म्हटले, भाऊ त्यांना म्हटले, हे बघा पोरं, समजा तुमचा 10वा जर मी तुम्हाला परत आणून दिला तर? ते म्हटले उपकार लय होतील, आम्ही गावच्या सप्त्यात भरपूर देणगी देऊ म्हणजे, भरपूर काम. आणि झाला असं, ते म्हटले राहिलाय मी तुम्हाला. आणि काय केलं? चौकदार असं राहिली तुला केलं महाराज. आणि त्यांना म्हणायला लावलं सुरुवातीपासून. आता कुणीकडून सुरू करू? इकडून सुरू करू, इकडून करायचं का? 1 लिंबा महाराज, 2 3 5 6 7 8 9 10. त्याने असे खाड म्हणे 10वा. आणि मग पोरं म्हणायला लागली, सापडला. आता मला तुम्ही उत्तर द्यायचं, कुठं गेलता? आता काय लांडे बाबा नव्हते काय? 10वा अगोदर होता का नव्हता? पण आता सापडला असं का म्हणले? तर त्याचं उत्तर आहे होता, पण यांना माहित झालं की भाषा काय आली? सापडला. दादानो आतापर्यंत त्यांना का माहित झाला नाही आणि आत्ताच का सापडला? अरे वा, याच्यासाठी तरणी पोरं बोलवल्या जवळ मी. त्याने स्वतःला मोजलं नाही म्हणून. ऐका दादानो, आजच्या संपूर्ण कीर्तनातलं एवढं वाक्य ध्यानात ठेवा. तुम्हाला मोजायची हौसच असेल, माप घ्यायचा नादच असेल, तर माझी कळकळीची विनंती आहे, कधीतरी आयुष्यात स्वतःला मोजा. ज्या दिवशी आपण स्वतःला मोजायला सुरुवात करू, त्या दिवशी 10वा नक्की सापडेल, त्या दिवशी परमात्मा नक्की सापडेल. हेतू इतकाच आहे, मुद्दा इतकाच आहे. स्वतःला मोजलं नव्हतं म्हणून कळलं नाही, जेव्हा मोजलं तेव्हा कळालं. आणि मग 10वा सापडला असं म्हणाले. सापडण्यासाठी तो होता का नव्हता? तसं देव सापडला म्हणण्यासाठी देव अगोदर नसतो का? असतोच. पण माहित नव्हतं. तुकोबाराय सांगतात, संत कृपेनं ते माहित झालं आणि म्हणून सापडला हाती. परिणाम काय झाला? तरी झाली हे निश्चिंती, आणि त्याचा परिणाम जीवन निश्चिंत झालं. ते जीवन निश्चिंत कसं झालं याचा विचार राहिलेल्या वेळेमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करू. जीवन निश्चिंत त्यांचं का झालं, त्याच्याकरता त्यांनी काय केलं याचं पहिलं उत्तर देतो. त्यांनी देवाचं नामचिंतन केलं. विठोबा कुमारी
व्हावेत मन, इंद्रियाचे समाधान. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये झालेली प्राप्ती आणि त्यामुळं आपल्याला लाभलेली तृप्ती प्रगट करतात. देवाची प्राप्ती झाली आणि त्या प्राप्तीचा परिणाम जीवन काय झालं? तृप्त झालं, निश्चिंत जीवन झालं, चिंतारहित जीवन झालं. का झालं, कसं झालं, याचा थोडासा विचार राहिलेला एक 10-5 मिनिटांमध्ये करूया आणि नियोजित वेळेत आपली सेवा आपण समाप्त करू. तृप्त जीवन झालं. तृप्तीचे प्रकार 2 आहेत. एक सांकुश तृप्ती आणि दुसरी निरंकुश तृप्ती. ज्या तृप्तीवर इच्छेचा अंकुश शिल्लक असतो तिला सांकुश तृप्ती म्हणतात आणि ज्या तृप्तीवरचा इच्छेचा अंकुश संपलेला असतो तिला निरंकुश तृप्ती म्हणतात. पंचदशिकार गोड सांगतात, निवृत्ते सर्व संसारे नित्यमुक्तत्व भासनात निरंकुशा भवेत तृप्ती पुनः शोकात समुद्भवात. सर्व संसाराची निवृत्ती होणं, नित्यमुक्त स्थितीची अनुभूती येणं, पुन्हा शोकाचा उद्भव न होणं, अशी स्थिती प्राप्त होणं, याला निरंकुश तृप्ती म्हणतात. आणि ती निरंकुश तृप्ती भगवंताच्या कृपेनं प्राप्त होते. प्राप्ती झाली आणि त्याचा परिणाम जीवन काय झालं? तृप्त झालं, शांत झालं, चिंतारहित झालं. कसं झालं त्याचे एक एक उत्तर देतो. पहिलं उत्तर देतो, तुकोबाराय सांगतात, आता आमच्या जीवनात आम्हाला कसलीच चिंता राहिली नाही. का चिंता राहिली नाही? त्याचं पहिलं उत्तर आहे का, साधकाच्या जीवनात कशाची चिंता असते? एका वाक्यात उत्तर देतो, देव कधी भेटेल याची चिंता असते. साधकाला कशाची चिंता असते? देव कधी भेटेल याची चिंता असते. कायमी उद्धार काय तुम्ही शेवटचं चरण सांगतो आता. आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयसे पुसावेसे हेची वाटे. जे जे भेटे देव कृपा करील मज, काय लाज तुका म्हणे चिंता वाटे. कोण भेटे सांगेसा कोणे गावी आहे, सांगा हा विठ्ठल. थोडक्यात साधकाला देव कधी भेटेल याची चिंता असते. आणि आजच्या चिंतनातल्या पहिल्या चरणातल्या पूर्वार्धात झाले काय? देव भेटलाय, सापडला हाती. आणि चिंता कशाची होती? त्याच्याच भेटीची. आणि तो तर भेटला म्हणून तरी झाली हे निश्चिंते. चिंता संपली. का चिंता संपली याचं दुसरं कारण सांगतो, दुसरं उत्तर देतो. अहो भक्ताला
चिंता राहतेच कुठं, चिंता राहीलच कशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. काय सुरुवात, आवडीने भावे नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. चला 2, तिसरं उत्तर देतो. भक्ताला चिंता राहीलच कशी, भगवान स्वतः प्रतिज्ञापूर्वक बोलतात, तेषामहम मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशी. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा, की तुला पाप तेवी मी तया, जैशे असती तैशया, कळीकाळ नकोनिया घेतला पटा, एरवी तरी माझी या भक्ता, आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता. पोरांना मागे या ओळीत 2 अर्थ अपेक्षित आहे. माझ्या भक्ताला संसाराची चिंता नसते बरं का. हा जर अर्थ आपण घेतला तर घोटाळा इथं होतोय. आपली चिंता काय अजून गेलेली नाही. या ओळीचा अर्थ जर आपण असा घेतला, माझ्या भक्ताला संसाराची चिंता नसते, मग आपली कुठं चिंता गेली, तर मला वाटतं या ओळीचा आपल्याला अर्थ असा घ्यावा लागेल, ज्याला संसाराची चिंता असते ते माझे भक्त नसतात, असा या ओळीचा अर्थ. मग जमते, हे लक्षात ठेवा. आता पुढच्या ओळी बघा काय आहे पुढे त्याच्यात. तैसे ते माझे कलत्रे हे जाणे जे, काही सिनेही न लजे, तयाचे नेमी जन्म मृत्यूच्या लाटी, झळंबती या सृष्टी, ते देखून या पोटे, ऐसे झाले भव सिंधूचे माझे, कवनाशी धाकू नुपजे, तेत जरी के माझे भीती हन. या लागी पांडवा मूर्तीचा मेळावा, करुणे त्यांची आगावा, धावतो आलो नामाची या सहस्रवरी, नावाया अवधारी, धरून सजून या संसारी, तारू झालो सडे, जे देखिले ते ध्यान काशी लाविले, परिग्रही घातले तरी यावरी, प्रेमाची पेटी बांधून एकाची पोटी, मगा आणले तटे, साईजाच्या परिभक्ताची निनावे, चतुष्पदादी आघवे, वैकुंठीचे रानवे, योग्य केले. आणि आता पुढची वेळ आहे का, म्हणून माझी या भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्धरता थी मी सदा, म्हणून तरी झाले हे निश्चिंते. 2-3 उत्तर दिली. भक्ताच्या जीवनात ऐका, भगवंताच्या प्राप्तीचा परिणाम चिंता राहिलेली नसते. हे झालं व्याख्यान, ह्या झाल्या ओव्या. झालं अगदी थोडं राहिलं, अजिबात काळजी करू नका. भक्ताच्या इकडे बघायचं, घड्याळाकडे किती मिनिटं कमी आहेत अजून. 10ला किती मिनिटं कमी येते, 10 मिनिट, 7 मिनिटं बाबा, करेक्ट चालायचं. तर चला 7 मिनिटात संपत आहे, काळजीच करू नका, लक्ष द्या. तर ऐका, भक्ताच्या जीवनामध्ये चिंताच राहिलेली नसते, निश्चिंत जीवन झालेलं असतं. का, देवाची त्यांना प्राप्ती झाल्यामुळं. तर मग अशी देवाची प्राप्ती झाली आणि त्यांच्या जीवनात चिंताच राहिली नाही, असं एखादं उदाहरण आहे का? तर अशी पुष्कळ उदाहरण आहेत. त्यातलं एकच उदाहरण तुमच्या पुढे देतो 2-4 मिनिटात आणि थांबतो. भारतीय महायुद्ध सुरू होतं, रशिया आणि युक्रेन यांचं. भारतीय महायुद्ध सुरू होतं, कोणाचं? यार नाही रे, कौरव आणि पांडवांचं. कौरव आणि पांडवाचं युद्ध सुरू होतं. 10 दिवसाचं युद्ध संपलं होतं. 10 दिवसाच्या युद्धामध्ये पांडवाच्या पक्षाचा एकही योद्धा धारातीर्थी पडला नाही. कौरवाच्या पक्षाचे मोठे मोठे योद्धे लाखांनी पडले. त्यात आलंय का? नाही ना आलं त्याच्यात. आला असलं तर कट करा तेवढं. आणि मग दुर्योधन 10व्या दिवशी रात्री 10ला 6 मिनिटं कमी असताना दुर्योधन
भीष्माचार्यांच्या शिबिकेमध्ये पोहोचला आणि भीष्माचार्याला दुर्योधन बोलू लागला, काय चाललंय? काय चाललंय म्हणजे युद्ध चाललंय. युद्ध चाललंय कोणाबरोबर? म्हणजे पांडवाबरोबर. मग जर पांडवाबरोबर युद्ध चालू असेल तर मग या 10 दिवसाच्या युद्धामध्ये पांडवाच्या पक्षाचा एकही योद्धा कसं काय मिळणार नाही? आमचीच मोठी मोठी माणसं, 9 वेळा आमदार असलेली माणसं. झालं कसं काय? हे कसं काय झालं? नेमकं तुम्ही काम कोणाच्या बाजूने केलं? जाऊ दे, आता सगळ्या महाराष्ट्रालाच माहित आहे कोणी कोण काम केले ते. चला लक्ष द्या बरं का, लक्ष द्या. कोण म्हणते हे? कोण म्हणते काम तुम्ही कुणाच्या बाजूने केलं? हे कोण दटावायला लागलंय? दुर्योधन. असे दुर्योधन अजून आहेत. आणि मग त्याने विचारलं भीष्माचार्यांना, नक्की काय चाललंय? शेवटी भीष्माचार्याने 10ला 5 मिनिट कमी असताना भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, उद्या ही पृथ्वी निष्पांडवी करीन. कोणी केली प्रतिज्ञा? भीष्माचार्याने. बापरे. आणि ही बातमी पांडवाच्या गोठात कर्णोपकर्णी पसरली. ही बातमी जिकडे तिकडे पसरली. काय म्हणतात त्याला ती बातमी? हा, व्हायरल झाली. मराठीत त्याला व्हायरल झाली म्हणतात. अशी जिकडं तिकडं बातमी सगळी झाली. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, काय असेल ते, इंस्टाग्राम, तुम्हाला सगळं कळतंय ते. सगळीकडे बातमी गेली. काय वेळ लागतं का? आणि आता ऐका, पांडवाच्या गोठात चिंतेचं काहूर वाजलं. सगळे बेचैन झाले. प्रतिज्ञा कोणाची आहे? भीष्माचार्याची. ती काय प्रतिज्ञा कोण्या आयऱ्या गायऱ्याची नव्हे. आम्ही प्रतिज्ञा करतो, तुझं तोंड बघणार नाही असं म्हणतो. सकाळी 6 वाजता आणि दुपारी 12 वाजता खिडकीतून घरात शिरतो, वाट जेवायला म्हणतो. ती म्हणते का तुम्ही सकाळी तो तोंड बघणार नाही म्हणले होते? जाऊ दे म्हणतो, भूक लागली दे सोडून. हे भीष्माचार्य आहेत. भीष्माचार्याची प्रतिज्ञा, उद्या ही पृथ्वी निष्पांडवी करणार. आता पांडवाचं काय होणार? सगळ्यात बेचैन झाले भगवान कृष्ण कन्हैया. भगवान कृष्ण कन्हैयाला चैन पडत नव्हती. काय करावं? उद्या माझ्या अर्जुनाचं काय होणार? उद्या माझ्या अर्जुनाचं काय होणार? प्राणप्रिय अर्जुन आहे हो. उद्या माझ्या अर्जुनाचं काय होणार? चैन पडत नाही भगवंताला. शेवटी अक्षरशः 10ला 4 मिनिट कमी असताना कृष्ण कन्हैया अर्जुनाच्या शिबिकेमध्ये येतात. ऐका, तर अर्जुनराव निवांत झोपले नव्हते, घोरत होते, घोरत. ऐका, भगवान कृष्ण कन्हैया अर्जुनाला हलवून जागे करायला लागले. अर्जुना उठ उठ, कीर्तन संपले, आता उठ. हलवून जागे करत होते. लक्ष द्या जरा. अर्जुन त्या झोपेतच, झोपू द्या ना देवा म्हणला, झोपू दे गिराव काय. अरे ओठ. अरे तू काय ऐकलं नाही का? म्हणे काय? अरे ते भीष्माचार्याची प्रतिज्ञा, 10ला 5 मिनिटं कमी असताना केलेली प्रतिज्ञा तू ऐकली नाही का? अर्जुनानं उत्तर दिलंय. अर्जुनानं उत्तर दिलंय. लक्ष द्या, माझ्याकडे बघा. लक्ष द्या. अर्जुनानं उत्तर दिलंय. ऐका, इकडे बघ, माझ्या. अर्जुनानं उत्तर दिलंय. ऐकली. अरे मग तरी तू झोपला. तुम्ही ऐकताय का? प्रतिज्ञा किती वाजता ऐकली यानं? 10ला 5 मिनिटं कमी असताना. आणि अर्जुन झोपलाय किती वाजता? किती? 10ला 4 मिनिट. एका मिनिटात पट्ट्या झोपी गेला. लक्ष द्या जरा. घोरतोय. देवानं सांगितलं, अरे अर्जुना तू ऐकलं नाही भीष्माचार्याची प्रतिज्ञा? त्याने सांगितलं, हो ऐकली. लक्ष द्या. तरी खुशाल झोपला, निवांत झोपला. नीट ऐका.
अर्जुनानं उत्तर दिलेलं तेवढं ऐकायचंय आणि घरी जायचंय तुम्हाला. अर्जुनानं उत्तर दिलं, हो म्हणे, मी निवांत झोपलो, शांत झोपलो. अरे अर्जुना, भीष्माचार्याची प्रतिज्ञा उद्या ही पृथ्वी निष्पांडवी करीन अशी आहे, आणि ही प्रतिज्ञा ऐकून तू खुशाल झोपला. तुला चिंता वाटत नाही का? तुला चिंता वाटत नाही का? तू निवांत झोपलाच. अर्जुनानं उत्तर दिले, हो देवा, मी निवांत झोपलोय, मला अजिबात चिंता नाही. देवाने विचारले, का चिंता नाही? अर्जुनानं उत्तर दिले, कान्हा, मला अजिबात चिंता नाही. त्याचं कारण आहे, मी निवांत झोपलोय, त्याचं कारण आहे, माझी चिंता करणारा जागा आहे आणि म्हणून मी निवांत झोपलोय. दादानो, कधीतरी अर्जुनराव ज्या अवस्थेवर गेले त्या अवस्थेपर्यंत आपलंही जीवन जाऊन पोहोचावं, आणि कधीतरी आम्हाला वाटावं माझी चिंता करणारा भगवान आहे. अशा उंचीपर्यंत आपलं जीवन जावं, याला म्हणतात तरी झाली हे निश्चिंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. असं जीवन निश्चिंत झालं. ऐका आणि हे जीवन निश्चिंत झाल्यानंतर जीवन चिंतारहित झालंय, जीवनात चिंताच राहिली नाही. हे ओळखायचं कसं? हे कशावरून ओळखायचं? याची जी लक्षणं आहेत, याची जी खुणा आहेत, हे सगळे पुढच्या चरणाने आहेत. पण ते आज आपण त्याचा विचार करणार नाही, ते पुढचं सांगणार नाही. त्याचं एकच कारण आहे. का सांगणार नाही? त्याचं पहिलं कारण वेळ संपली, आणि दुसरं कारण अजून आपलं जीवन निश्चिंत झालंच नाही, तर ते पुढचं कसं काय सांगायचं? तेव्हा आता आपल्याला थांबायचंय. कधीतरी भगवान श्री पंढरीरायाची कृपा आपल्या जीवनावर व्हावी, भगवान कृष्ण कन्हैयाची कृपा आपल्या जीवनावर व्हावी. ती कृपा होण्याकरिता आपण रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण आपल्याकडून घडावं, आणि त्या कृपेनं आपलं जीवन चिंता रहित व्हावं, एवढी भावना या प्रसंगी व्यक्त करूया. संतांच्या जीवनात झालेली भगवत प्राप्ती आणि त्या प्राप्तीनं त्यांच्या जीवनाला लाभलेली तृप्ती कधीतरी आपल्याही जीवनामध्ये यावी, अशी मनोकामना या प्रसंगी व्यक्त करूया. परमपूज्य परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने, बेडीकर महाराज, झेंडूजी महाराज यांच्या कृपेने, दिगंबर महाराज यांच्या आशीर्वादाने, परमपूज्य परमश्रद्धेय वारकरी संप्रदायातलं आणि शिक्षण संस्थेतलं महान व्यक्तिमत्व नतुशिंग बाबा यांच्या आशीर्वादाने, प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी अर्थात मोठे बाबा यांच्या आशीर्वादाने, आदरणीय वैकुंठवासी लक्ष्मण महाराज कोले बाबा, आदरणीय श्रीपती महाराज यांच्या आशीर्वादाने, पूजनीय श्रद्धेय संप्रदायनिष्ठ वारकरी शिक्षण संस्थेवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व पूजनीय कन्हैया बाबा इथं उपस्थित आहेत. बाबा उपस्थित आहेत. यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आमचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय गुरुबंधू, गाथापाठ, ज्ञानेश्वरी पाठ, साधना संपन्न निष्ठेने संस्थेची सगळी सेवा करणारी ही आदरणीय मंडळी या ठिकाणी उभी आहेत. या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत आमचे आदरणीय आबा, निम्मा महाराज, भानुदास महाराज, हे सगळे संत लोक, सचिन महाराज, अरुण महाराज, हे सगळे कोमल महाराज, हे सगळे वासुदेव महाराज, पांडुरंग महाराज, या सगळ्यांच्या
पवित्र उपस्थितीमध्ये झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो. याच्या पूर्वीही सांगलीला येण्याचा योग आला, आजही येण्याचं सौभाग्य लाभलं. मालकाने खूप गोड आणि भरपूर जीव घातलं आणि मग इमानदारी करणारा प्राणी आहे मी इमानदारी केलेली आहे. तुमची हौसच असेल तर पुढची मी 2-3 चरण सांगतो, काय अडचण नाही. पण ते आता नाहीत, त्याकरता मी पुन्हा येईन. वेळ आता संपलेली आहे, तेव्हा ही सेवा समाप्त करूया. माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, वारकरी शिक्षण संस्थेवर आणि अवघ्या वारकरी संप्रदायाच्या साधकावर, आपल्या पोटच्या मुलापेक्षा सुद्धा प्रेम करणारा परिवार म्हणजे आदरणीय आमचा नरोभाऊंचा नाराखेडे यांचा हा परिवार, त्या सगळा परिवार इथं आलेला आहे. चुकूनच भाऊ अशी थोडी घरं आहेत की त्या घरात सगळे वैष्णव आहेत, अशी थोडी घरं आहेत त्या घरात सगळे संत, सगळे वैष्णव, सगळे साधक आणि सगळे संप्रदायावर प्रेम करणारे. नाहीतर काही घरात एक विभीषण असतो पण दुसरा रावणच असतो. आणि इथं आनंद आहे. नरोभाऊंचा सगळा परिवार म्हणजे संप्रदायावर शुद्ध प्रेम करणारा परिवार, आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीत ही झालेली सेवा प्रभूच्या चरणी मी समर्पित करतो. आणि हा वर्धापन दिन आपण साजरा करताय, पुढे चालून हा वर्धापन दिन कायमस्वरूपी टिकून चालूच राहावा, त्याकरता आपण सर्वांनी मदत करावी आणि तो चालत राहावा अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. वारकरी संप्रदायातले थोर थोर दिग्गज महात्मे पुढे या उत्सवामध्ये येणार आहेत. संप्रदायासाठी ज्यांनी सगळं जीवन समर्पित केलेलं आहे असे थोर थोर महापुरुष उद्यापासून हे मोठे मोठे महात्मे सगळे इथं येणार आहेत. रात्रीही शांती ब्रह्मनाथांचे वंशज या ठिकाणी येऊन गेले. उद्याही गाथा मंदिराचे अध्यक्ष गुरुवर्य बाबा भुलेबाबा इथे येणार आहेत. पुढे सगळे मोठे मोठे महात्मे इथे येणार आहेत. श्री गुरु चंद्रशेखर महाराज, श्री गुरु चैतन्य महाराज, तर सगळी नावं पाठ नाहीत माझ्या, अशी जयवंत महाराज, अशी सगळे मोठे मोठे मंडळी इथे येणार आहे. उद्यापासूनचे सगळे मोठे लोक आहेत. कालचेही मोठे श्रीमंताचेच संत आहेत ते कालचे, असे सगळे मोठी माणसं आहेत. आजचा दिवस जर सोडला सगळी मोठी लोक आहेत आणि ते सगळे इथे येणार आहेत आणि आपल्या सगळ्यांना दर्शन होणार आहे. माझी सांगवीकरांना विनंती आहे, हे इकडची बाजू मंडप रिकाम आहे, तो रिकामा राहायला नाही पाहिजे उद्या, याची दखल घ्या. लाडक्या बहिणीने खूप कृपा केलेली आहे, त्या भरपूर प्रमाणात त्यांनी त्यांचा कोटा पूर्ण केलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमची जरा संख्या वाढवा. तुम्हाला दोस्त आहेत का नाही रे? दोस्त आहेत ना, मित्र आहेत ना, तर तुमच्या त्या काय मोबाईलला जरा ते फिरवा की, ते क्लिप फिरवा की, उद्या अमक्या महाराजाचं कीर्तन असं काहीतरी फिरवा आणि प्रत्येकाने उद्या जास्त नाही पण 10 दोस्त आणायचे. किती? 10 इथं आलेले सोडून प्रत्येकाने वेगळे 10 दोस्त आणायचे आणि असंच बसायचं, इथं येऊन बसायचं जवळ, म्हणजे लक्ष लागतं चांगलं. अरे लक्ष चांगलं. तुम्ही पुन्हा एकदा मी तुमचं पोरांना अभिनंदन करतो आणि ही मोठी माणसं सांगतील तो आदेश जीवनात पाळा. आणि कीर्तनातलं काहीच नसलं कळलं तर एकच ध्यानात ठेवा, आयुष्यात कधीही कसलंही व्यसन करू नका, तुमच्या जीवनाचं कल्याण झालं. बस एवढं पाळा, एवढं व्यसन करायचं नाही. बघा त्यांनी किती जीव घातलाय मला, पण जीव घातल्यानंतर ते काय बडीशेप का काहीतरी द्यायला आलते, घेतले का मी विचार. म्हणून माझी विनंती आहे, व्यसन मुक्त जीवन जगा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जन्म दिलेल्या आई वडिलांची चांगली सेवा करा, देव नक्की आपल्यावर कृपा करेल, ही भावना या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो. तुकाराम तुकाराम. तुका म्हणे
आपल्या गावामध्ये येणार आहेत. खरं म्हणजे पत्रिका पाहिल्यानंतर हे लक्षात येतंय, संत श्रीमंत संत शांतीब्रह्मनाथ महाराज यांचे वंशज रात्री आले. गाथा मंदिराचे अध्यक्ष गुरुदेव घुलेबाबा उद्या येत आहेत, लवकर येत. दुसरी गोष्ट, जगद्गुरु तुकोबारायांचे विद्यमान वंशज, एक अत्यंत स्वच्छ, प्रेमळ, सालस, मन मिळावू आणि गोड ज्यांचं चिंतन असतं, ज्यांचं जीवन बी गोड आहे, असे प्रातस्मरणीय कान्होबा महाराज देहूकर तुकोबारायचे वंशज, तेही इथे येत आहेत. संत मानकोजी महाराज बोधले त्यांचे वंशज जयवंत महाराज बोधले ते इथे येत आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक विद्वत्तेचं, एक अत्यंत ज्ञान प्रदान करणारी परंपरा ज्यांची आहे, असे देगलूरकर घराण्यातील चंद्र आणि सूर्य आदरणीय श्री गुरु चंद्रशेखर महाराज आणि श्री गुरु चैतन्य महाराज यांचंही इथं आगमन होत आहे. विशेष करून श्री गुरु चंद्रशेखर महाराज 2 दिवस इथे प्रवचन करणार आहेत. आणि पूजनीय भरत महाराज येळीकर संस्थांचे प्रमुख ते इथे काल्याची सेवा करणार आहेत. असे थोर थोर महात्मे या गावात येणार आहेत. खरं म्हणजे ही सगळी प्रातस्मरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव नत्तुसिंग महाराजांची कृपा आहे, त्यांची देण आहे सगळी. आणि म्हणून अशी हिमालयाची उंचीची माणसं आपल्या गावात येत आहेत. माझी सगळी बांधवांना विनंती आहे, उद्या हा मंडप पूर्ण भरला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हे एवढं सगळं चालवायचं आहे म्हणजे त्याकरता ज्याबरोबर शारीरिक गरज असते कष्टाची, तशी आपल्या आर्थिक सुद्धा सहकार्याची अत्यंत गरज आहे. म्हणून माझी आपणास प्रेमाची विनंती आहे, आपण बहुतेक तर सगळ्यांनी दिलेलंच असेल, नसेल कोणी आबा कोणी राहिलं नसेल, सगळ्यांनी दिलं असेल सगळे, पण चुकून कोणी राहिलेलं असेल तर द्या, सगळेजण द्या. आपल्या मित्र परिवाराला बोलवा आणि उत्सवात कसलीच अडचण येणार नाही याची काळजी घ्या. मोठ्या उदार अंतकरणाने देणगी देऊन हा उत्सव दर्जेदारपणे संपन्न करा, अशी मी आपली सर्वांच्या चरणी कळकळीची प्रेमाची अशी प्रार्थना करतो. सगळेजण द्या, दिल्याने वाढणार आहे पण आपण जरूर द्या अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो. हे तर देणारच आहेत, तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा द्या. एका महिन्याचं द्या ना, काय अडचण नाही, तुम्ही सुद्धा द्या, जरूर द्या. तसं काय तर मिळाले तेच की 7.5 त्यातले 5 देऊन टाका सप्त्याला, काय अडचण, तुम्ही सुद्धा द्या अशी तुम्हाला विनंती करतो. यानंतर आपलं रामकृष्ण हरीचं है ना भजन होणार, बरोबर ना, अजय विठ्ठल झाल्यावर. त्यानंतर संयोजक इथल्या सूचना पुढच्या सांगणार आणि त्या सगळ्या सूचना झाल्यानंतरच आपण जागा सोडायची. तोपर्यंत कोणी जागा सोडू नका अशी सगळ्यांना विनंती करतो. विठ्ठल जय जय.